धाराशिव लोकसभा निवडणुकीवरून आता छत्रपती संभाजीनगर न्यायालयामध्ये दाखल झालेल्या याचिकेवरून धाराशिव जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाची मोठी अडचण झाली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर पहारा देण्याचं काम जिल्हा प्रशासन करतंय। राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार अर्चना पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या निवडीवर घेतलेल्या आक्षेपावर सुनावणी होऊन निकाल लागत नाहीये, तोपर्यंत या मशीन पहारा देत प्रशासनाला सांभाळाव्या लागणार आहेत। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती संपून 2 महिन्याचा कालावधी संपला, तरी या निवडणुकीत वापरल्या गेलेल्या मशीन्स ईव्हीएम मशीन्सला जे आहे ते धाराशिव जिल्हा प्रशासन हे जे आहे ते खडा पहारा देत आहे। आपण बघू शकतो, आपण या मेडिकल कॉलेजच्या मध्ये आहोत, ज्या ठिकाणी ह्या स्ट्रॉंग रूम मध्ये मशीन्स ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात ह्या मशीन्स ज्या आहेत ते ठेवलेल्या आहेत। विधानसभेच्या निवडणुका जरी जवळ आल्या असल्या तरी या मशीन्स काढलेल्या। त्याचं कारण असं आहे की इथल्या पराभूत ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत अर्चना पाटील, त्यांनी विजयी उमेदवार यांच्या विजयावर आक्षेप घेत जे आहे ते मुंबई औरंगाबाद खंडपीठात जी आहे ती याचिका दाखल केलेली आहे। त्या याचिकेमुळे जे आहे ती आक्षेप सगळा जे आहे ते उमेदवारावरती घेतलेला आहे। निवडणूक विभागाच्या कार्यपद्धतीवर काहीतरी आक्षेप नोंदवलेले आहेत, त्यामुळं कोर्टाच्या हे प्रकरण दाखल झाल्यामुळे निवडणूक विभागाने जे आहे त्या मशीन्स स्ट्रॉंग रूम मध्ये सील करून ठेवल्या आहेत। उद्या जर फेरमोजणी करायची वेळ आली तर ह्या मशीन्स लागतील, त्यामुळं या मशीन्स ज्या आहेत त्या पोलीस बंदोबस्तात या आयुर्वेदिक कॉलेजच्या प्रशासनाच्या ताब्यातच असून त्याच्यामुळे त्यांनी जे आहे त्या सील करून ठेवलेल्या आहेत।